सत्यवाची चॅनलमध्ये आपण आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि आजपासून महालक्ष्मी जत्रेला सुरुवात झाली आणि मी जिथे उभी आहे इकडनं आज बरोबर रात्री 12 वाजता झेंडा लावण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे। आज आहे चैत्र पौर्णिमा, त्याचबरोबर हनुमान जयंती। जय महालक्ष्मी माता। चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री 12 वाजता पुजारी ध्वज, पूजेचे साहित्य व देवीची ओटी भरण्यासाठी 12 नारळ बरोबर घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतो। देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा व 1400 फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री केला जातो। ध्वज लावण्याचा मान वाघाडे येथील सातवी कुटुंबांना आहे। ध्वज घेऊन जाणारा पुजारी त्याआधी 1 महिनाभर मांस, मच्छी, दारू सेवन करत नाही व ब्रह्मचर्याचं पालन करतो। विशेष म्हणजे ध्वजाचे ठिकाण डोंगरावरील स्थानापासून 600 फूट उंचावर आहे। महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खण नारळाची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून 5 मीटर लांब झेंडा चढविला जातो। ही प्रथा अजूनही परंपरेनुसार चालू आहे। चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीची नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहाने होतात। यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होम असतो। होमाच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता पुजारी ध्वज, पूजेचे साहित्य, नारळ, ध्वज घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून धावत जातात व 3 मैलाचे अंतर पार करून रात्री 3 वाजता डोंगरावर चढतात। तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतात व सकाळी 7 वाजता परत येतात। डोंगरावर 600 फूट अंतरावर ध्वज लावण्यासाठी जातात। तर आता आपण गुहेमध्ये जाऊन माता महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत। या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे। डोंगरावरील देवीचं मूळ वास्तव्य असलेलं मंदिर मात्र आता सुंदररित्या बांधलं गेलं आहे। मंदिराचा गाभारा सजवला गेला आहे। तसेच या मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगरावरील देवीचे मुख्य स्थान 2 कडेच्या गुहेत आहे। देवीच्या डोंगरावरील स्थानावर जाण्यासाठी 200 फूट भुयारातून जावे लागते। या उंच ठिकाणी पाण्याचा झरा व कुंड आहे। विशेष म्हणजे येथील पाणी कधीच कमी होत नाही। या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे। मूर्ती गाभाऱ्यात असून देवीचा मुखवटा दर्शनीय आहे। तो 2 फूट उंचीचा लांबट चेहऱ्याचा आहे। मुखवट्यावर चांदीचा मुकुट आणि कुंडले आहेत। मागील बाजूस भव्य पाषाण असून याच पाषाणाचा दर्शनीय मुखवटा कोरून काढला आहे। मुखवट्याला सोने चांदीची अलंकारे सजवली असून मुखवट्यासमोर सिंह आणि जय विजय यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत। बाजूला सभा मंडप, यज्ञकुंड, दीपमाळा, त्याच बाजूला हनुमान मंदिर आहे। समोर देवीचा ध्वज लावण्यासाठी उंच लाकडी खांब उभा आहे। तर चला आता माझ्यासोबत माता महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आणि देवीचं दिव्य असं दर्शन घ्या, कारण यात्रे काळामध्ये देवीच्या चेहऱ्यावर अतिशय दिव्य तेज हे आपल्याला पाहायला मिळतं। जय माता दी। व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दाबा। नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला घर बसल्या माता महालक्ष्मीचं दिव्य आणि भव्य असं हे दर्शन होणार आहे। जय माता दी।